नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आजच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आपण आता आढावा पाहत असताना पांडे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सौ राणी संतोष वारे यांचा पराभव झाला आहे. खरं तर हा पराभव नसून त्यांचं यश आहे असंच म्हटलं पाहिजे. कारण वन आर्मी मॅन म्हणजे संतोष वारे यांची एकाकी झुंज होती. एकाकी म्हणजे अक्षरशः एकाकी झुंज होती. जर वारे आणि नारायणआबा पाटील हे एक असते तर कदाचित या निवडणुकीचा निकाल वेगळा दिसला असता. कारण या निवडणुकीमध्ये जे वारे यांनी मतदान मिळवलेलं आहे त्या मतदानाचा सर्वात मोठा फटका सावंत गटाला बसलेला आहे. कारण आता जर आपण पाहिलं असेल तर सावंत गटाच्या उमेदवार ज्योतिताई सावंत यांना 7,087 मतं पडलेत, तर राणीताई वारे यांना 6,528 मतं पडलेत. अतिशय जवळपास 400-500 मताच्या आगामाग हे दोन उमेदवार आहेत. वारे यांनी जी मतं मिळवलेली आहेत ही मतं केवळ एकट्याची झुंज, एकट्यानं ठेवलेला संपर्क, एकट्यानं केलेलं काम आणि सर्वसामान्य माणसांना सोबत घेऊन मिळवलेलं इथपर्यंतचं मतदान आहे हे महत्वाचं आहे. या निवडणुकीमध्ये त्यांना विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची सभा मिळाली होती. तसेच खासदार निलेश लंके यांची सभा मिळाली होती. याशिवाय त्यांना मात्र तालुक्यातील जे काही मोठे मोठे नेते होते, गाव पातळीवरचे नेते होते, यांचं तितकंसं पाठबळ नव्हतं. पण तरी सुद्धा म्हणजे सावंत गटाचा जर विचार केला तर सावंत गटाबरोबर विद्यमान आमदार होते, स्वतःचा सावंत गट होता, त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांचं जे हे होते की प्रत्येक बूथ वाईज किंवा प्रत्येक केंद्रावरती त्यांनी जे एक नियोजन केलं होतं त्या नियोजनाच्या बरोबरीने एकटा माणूस एवढं नियोजन करून इतकं मतदान मिळवतो. मला वाटतं हे वाऱ्यांचं खऱ्या अर्थानं निश्चितच प्रकारे त्यांचं जे मिळालेलं यश आहे हे अपयशातलं यश म्हणावं लागेल. कारण समोरच्या बाजूला 3 माजी आमदार आहेत. म्हणजे बागल गट असेल, शिंदे गट असेल आणि जगताप गट असेल. हे तिन्ही गट म्हणजे जे याच्या सोबत असायला पाहिजे होते त्यातले काही लोक म्हणजे विशेषतः माजी आमदार जयवंतराव जगताप यांची खूप इच्छा होती वारींच्या संदर्भात. पण शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सावंत गटाला आपला जो झटका दाखवायचं एक चंग बांधलेला होता, त्या दृष्टीनं त्यांनी निवडून येणाऱ्या उमेदवाराची क्षमता पाहिली आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठबळ दिलं आणि त्यांना सावंत गटाने नगरपालिका निवडणुकीत पराभूत केलेलं असल्यामुळं तातडीनं जी निवडणूक लागली या निवडणुकीत पराभूत करण्या म्हणजे सावंत गटाला पराभूत करायचं ना आपली ताकद दाखवायची ही नामी संधी आली होती. त्या संधीचं सोनं केलं आणि जगताप गटानं ऐन वेळेला त्या युतीच्या बाजूने आपलं पाठबळ दिलं आणि त्याचा फायदा निश्चितच प्रकारे जगतापांचा फायदा हा रश्मी बागल यांना झालेला आहे. किंबहुना एक जरी उमेदवार पडला असला या युतीचा तो अतिशय 85 मताने पडलेला आहे आणि त्याच्यामधली इतर 5 उमेदवारांची मतं पाहिलेली असतात म्हणजे नगण्य मताने तो उमेदवार पडलाय. पण एकंदरीत या निवडणुकीमध्ये सावंत गटाने सुद्धा चांगली झुंज दिली नाही म्हणता येणार नाही. सावंत गटाने पण चांगला या ठिकाणी काम काढलेला होता. पण सावंत गटाच्या बरोबरीनं वारे यांनी जे मतदान मिळवलेलं आहे आणि वाऱ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि कदाचित वाऱ्यांचं कौतुक करताना वाऱ्यांच्या मताचा मात्र फटका निश्चितच प्रकारे सावंत गटाला बसलाय हे मात्र नाकारता येणार नाही. कारण सुरुवातीपासून जे धोरण होतं ते वारे बागलांची मतं खाणार असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षामध्ये वारे यांनी बागलांची मतं न खाता विरोधी गटाच्या मतामध्ये फेरफार झालेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी बागल यांचा विजय सुकर झालेला आहे. एकंदरीत वन आर्मी मॅन असणारे संतोष वारे यांची झुंज मात्र नक्की लक्षात राहील. नमस्कार.